शब्दमन आणि प्रेम. शुभ क्रिया. लिव्ह इन रिलेशनशिप लव्ह स्टोरी पार्ट आहे 356. तर क्रिया बोलते, अरे ते क्लायंट होते आणि नॉर्मल कामाबद्दल तर बोलत होती ना, मग इतकं चिडायला काय झालं? आणि तुला वाटतं तुझ्या मागे खूप बोलते, तर हा तुझा गैरसमज आहे. कारण मी इथे आता इतकं बोलले बिकॉज तू सोबत होता आणि तो नसताना कोणालाही बोलत नाही मी. स्वतःच विचार करा ना, कुठे कोणाशी कशी भेट होईल माझी? कारण घरून निघाली की डायरेक्ट पार्किंगमधून कारमध्ये बसते आणि ऑफिसला उतरते आणि तिकडून बसली की डायरेक्ट घरी येते. मग कसं आणि कोणाला बोलू? तर शुभ बोलतो, "हां, मग असं माझ्यासमोर असलं म्हणून पण जास्त बोलत जाऊ नको. ते मूर्ख लोकं असे एकसारखे बघत होते तुला. असं वाटत होतं एका एकाला कॉलर पकडून विचारू की काय? कधी मुलगी बघितली नाही का जी असं एकसारखे बघत आहे?" हे सर्व बोलताना क्रिया स्माईल करत शुभला बघत असते. तर शुभ विचारतो, "अशी हसत काय आता? खरंच सांगत आहे, मी खूप जास्त राग आलाय मला." तर क्रिया बोलते, "माझ्यासाठी इतकं पॉझिटिव्ह आहेस तू." त्यांना बोलताना पूर्ण ऑब्झर्व्ह करत राहिला, पण कोणाला एक शब्द नाही बोलला आणि पूर्ण अँगर माझ्यासाठी कंट्रोल केला. तर शुभ बोलतो, "हां, मग खूप कंट्रोल केलं मी." तर क्रिया तसंच शुभचा हात धरत, हग करत बोलते, "असंच माझ्यासोबत राहा, मला समजून घेत जा, मस्त वाटतं." म्वा. तर शुभ तसंच क्रियाला उचलून घेतो आणि गालावर किस करतो. तर क्रिया इकडे-तिकडे बघू लागते आणि लोकं असतात, पण कमी असतात आणि बराच डिस्टन्स पण असतो. तर ती सोड-सोड बोलत असते. तर शुभ बोलतो, "आता का सोडू? बघू दे ना लोकांना." तर क्रिया बोलते, "ओके, नको सोडू, मला काय? घेऊन चल असंच फ्लॅटपर्यंत." तर शुभ पटकन खाली सोडत बोलतो, "हुशार आहेस गं तू. लगेच बोलते फ्लॅटपर्यंत घेऊन चल. एकतर जेवण पण करून आहेस." तर क्रिया बोलते, "अच्छा, मला एक सांग, इन फ्युचर माझं वेट वाढलं तर काय करशील? आय मीन तुला नेहमी असंच वाटतं, की इतकंच वेट राहावं, मस्त वाटतं वगैरे बोलतो. मग जेव्हा लग्नानंतर वाढेल वेट, तर काय करशील?" तर शुभ बोलतो, "काही नाही करणार. माझ्यासोबत जिमला घेऊन जाणार किंवा घरीच योगा करायला सांगणार." कारण वेट वाढणं हे तुझ्या हेल्थसाठी पण चांगलं नसतं. सो मला आवडणं किंवा न आवडणं नंतर येतं. पण आधी तुझी हेल्थ इम्पोर्टंट आहे माझ्यासाठी. येस, करेक्ट. तर क्रिया तसंच लाडाने शुभचे गाल ओढत बोलते, "ओ गं माझं बाळ, किती गोड आहेस ना." लिटरली असे आन्सर देतो ना, जे ऐकताच मनाला खूप बरं वाटतं. आणि चल, पुन्हा एक राउंड मारू. लगेच कुठे गेटमध्ये एंट्री करत आहेस? तर शुभ बोलतो, "यार क्रियू प्लीज चल, सेकंड इनिंग बघायची आहे मला." तर क्रिया बोलते, "यार बेबी आता मी 2 डेजनं घरी जाणारच आहे ना, मग चल ना आता. आहे तर इतकं होऊ दे ना माझ्या मनासारखं. असं काय कंटाळतो लगेच?" तर शुभ बोलतो, "क्रियू तू मोजून 1 वीकसाठी जात आहेस आणि काय गं, 1 महिन्यासाठी गेल्यासारखी एकच एक बोलत आहेस, की मी घरी जाणार आहे, हे कर, ते कर, एक्सेट्रा, एक्सेट्रा." रिया बोलते, "असं तू ऐकत नाही ना म्हणून ऐकवते. आणि बाय द वे एक 1 वीक माझ्यासाठी खूप जास्त आहे. लाइक 1 इयर पण बोलता येईल, ओके." तर शुभ बोलतो, "आता हे अति झालं हां. 1 वीक हा 1 वर्षासारखा कधीच नसतो वाटत, सो प्लीज." तर क्रिया बोलते, "बेटा, ज्यांचं प्रेम असतं ना त्यांना वाटतं. बाकी तुझं नसेल इतकं तर कशाला वाटेल ना?" तर शुभ तसंच मागे-पुढे बघतो आणि क्रियेच्या बमवर मारतो. "हो का नाटकी बायको बोलत." क्रिया तसंच मागे-पुढे बघते कोणी बघितलं तर नसेल ना म्हणून आणि शुभला बोलते, "ए नालायक तुला ना खरंच थोडी पण अक्कल नाही. बाहेर आहे आपण याचं जरा तरी भान ठेव ना." तर शुभ बोलतो, "लोकांचा काय विचार करते का तू? बाय द वे मस्त वाटलं हां, असं मारून एकदम सॉफ्ट सॉफ्ट. आहा! वॉव!" तर क्रिया बोलते, "ए शी! शुभ तू शांत बस आणि घरी चल आता प्लीज." तर शुभ बोलतो, "अगं थांब ना, फिरून येऊ पुन्हा एक राउंड." "आता नाही मारत, डोंट वरी." तर क्रिया फक्त बघते शुभला, तर शुभचं लक्ष पुढे असतं. तर तसंच क्रिया पटकन शुभच्या बंपर मारते आणि हसायला लागते आणि शुभसारखंच बोलते, "मस्त आहे तुझं पण, सॉफ्ट सॉफ्ट. मज्जा आली मला." दोघेही हसायला लागतात आणि शुभ बोलतो, "हे सगळं घरी मस्ती म्हणून करतात सगळे आणि आपण बघ लिटरली बाहेर रस्त्यावर करत आहे." तर क्रिया बोलते, "हो ना, तुलाच अक्कल कमी आहे म्हणून तू असं कुठेही काहीही करतो." तर शुभ बोलतो, "आता घरी चल ना, काय-काय करतो बघ ना. मज्जा येईल मज्जा." तर क्रिया बोलते, "हो का? ॲक्चुअली माझं पण मूड होत आहे कारण आता 1 वीक नंतरच भेट होणार ना डायरेक्ट, सो म्हणून." तर शुभ बोलतो, "बेबी मग चल ना, आता जाऊया ना फ्लॅटवर." तर क्रिया बोलते, "अरे नाही बेबी, आता आलो ना 1 मोर राउंडसाठी. मग फिरून जाऊ ना, असं मध्येच कशाला परत जायचं?" हां. तर शुभ बोलतो, "मग एक एक्स्ट्रा राउंड हवा आहे मला नंतर, ओके?" तर क्रिया बोलते, "एक्स्ट्रा काही नाहीये बेबी, कारण उद्या ऑफिसमध्ये जास्त काम आहे. मग घरी गेल्यानंतर पॅकिंग, प्लॅनिंग आहे. सो मला फिट अँड फाईन राहावं लागेल ना." तर शुभ बोलतो, "अगं लास्ट राउंड असं मस्त हेल्दी करतो, ज्यामुळे तुला फुल एनर्जी राहील ना." तर क्रिया बोलते, "नालायक तुझं पकडणं इतकं पण ईझी नसतं. म्हणजे जेव्हा तू कंबर पकडून करतो ना, तेव्हा फार अवघड होऊन बसतं माझ्यासाठी." तर शुभ बोलतो,
बेबी आता हे सगळं बोलून ना मला खरंच राहवत नाही प्लीज चल ना. नाहीतर पुन्हा एक राउंड ऍड करणार आहे मी. तर क्रिया बोलते, "शांत बस शुभ, रात्रभर तेच करत बसलो आपण तर उद्याचं शेड्यूल पूर्ण खराब होईल. सो एवढं काही नाही करायचं. आपल्याला कळलं?" तर शुभ बोलतो, "ठीक आहे मग आताच चल प्लीज." तर क्रिया ठीक आहे बोलून दोघेही जातात परत घरी आणि मग लिफ्टमध्ये असताना शुभ एकसारखं बघतो क्रियाकडे. तर क्रिया बोलते, "असं बघू नको मला, नाहीतर लिफ्टमध्ये सुरू होशील." तर शुभ बोलतो, "तुझ्या डोळ्यात बघून असं वाटत आहे माझ्यापेक्षा जास्त तुला फील होणार सगळं आतपर्यंत." तर क्रिया बोलते, "शट अप, असं काही नाहीये." तर शुभ जवळ घेतो क्रियाला, तर क्रिया पुन्हा जवळ होत बोलते, "लवकर चल आता नालायक, तुला बघतेच मी." तर शुभ क्रिया तसंच फ्लॅटवर येतात आणि डोअर बंद करते क्रिया आणि आणि तसंच शुभला हग करून मस्त किस करत शुभचा टी-शर्ट काढायला घेते आणि शुभ पण क्रियाला मस्त टाईट क्लोज हग करून किस करत काढत असतो सगळं. दोघेही सोफ्यावरच सुरू होतात आणि मग तसंच करत-करत सगळं काढून घेतात आणि शुभ बोलतो क्रियाच्या कानात, "बेबी बेडरूममध्ये चल." तर क्रिया तसंच हाय फीलिंग सोबत किस करतच बोलते, "बेबी असंच ते सेट करूनच उचलून घेऊन चल बेडवर." देन शुभ हो बोलत तसाच मस्त उचलून घेतो आणि बेडरूममध्ये जातात मग दोघेही. आणि बेडरूममध्ये जाताच फुल स्पीडने करत असतात आणि असाच कंटिन्यू 1 हॉवर करतात आणि मग क्रियाचं व्हायचं असतं, तर शुभला पुन्हा जास्त रेडी करून परत दोघे स्टार्ट करतात आणि मग तसंच पुन्हा 45 मिनिटे करतात आणि मग दोघेही तसंच एकमेकांना हग करून झोपलेले असतात. अगदी रिलॅक्स्ड. शुभ बोलतो, "बेबी आज काय झालं होतं तुला? मी एक्स्ट्रा करू बोलून मीच शांत झालो आणि तूच मला रेडी करून घेतली ह्यासाठी? मीन्स माझ्यापेक्षा जास्त आज माझी क्रिया मूडमध्ये होती, हो ना?" तर क्रिया बोलते, "शट अप. आपण दोघेही सेम मूडमध्ये होतो, पण मला आज जास्त हवं होतं, बस एवढंच." तर शुभ बोलतो, "चल आता पुन्हा एकदा." तर क्रिया तसंच शुभच्या नेकवर किस करत बोलते, "नो बेबी आता काही नको. आता मस्त शॉवर घेऊन येऊ, हग करून झोपू अगदी असंच हां, प्लीज." तर शुभ बोलतो, "असं झोपणार तर झोपेत होईल ना काही, मग काय करायचं?" तर क्रिया बोलते, "असं काही न करता काही होणार नाही. सो प्लीज तू चल आता शॉवर घ्यायला." तर शुभ हो बोलून उठतो. तर क्रिया बोलते, "मला उचलून घेऊन जायचं आहे बेबी. तुला ना आता मला उचलून घ्यायला त्रास वगैरे येतो का जे मला सांगावं लागत आहे?" तर शुभ बोलतो, "सॉरी बेबी, मी ते तिथे जाऊन काय-काय करता येईल त्या विचारात होतो, बाकी काही नाही." आणि मग शुभ मस्त क्रियाला उचलून घेतो. दोघेही किस करत-करत बाथरूममध्ये जातात फायनली. ओ हो, हो. तिथे जातात शुभ शॉवर ऑन करतो आणि दोघेही तिथे पूर्ण टाईट असं चिपकून किस करू लागतात आणि तसेच शॉवर घेऊन मस्त बेडरूममध्ये येतात. आणि येताना शुभ असं क्रियाला उचलूनच घेऊन येतो आणि मग दोघेही मस्त बेडवर येतात. क्रिया फक्त ओव्हरसाइज टी-शर्टमध्ये असते, बाकी काहीही नसतं. आणि शुभ जर शॉर्ट्सवर असतो, बाकी शर्टलेस. तर तसंच हग करून सॉफ्ट किस करत क्रिया बोलते, "बेबी खूप जास्त फील करून देतो तू इतकी जास्त फीलिंग येते की मला राहवतच नाही." ओह गॉड! कसं सांगू तुला मी? तर शुभ तसंच क्रियाच्या लिप्सवर सॉफ्ट किस करत बोलतो, "नको सांगू बेबी, बिकॉज मला ऑलरेडी माहिती आहे." आणि मग परत दोघेही तसंच क्यूट-क्यूट, छोटी-छोटी किस करत मस्त शांत हग करून झोपी जातात. अगदी निवांत. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. ओहोहो! पार्ट 357 मध्ये बघणार आहे आपण आता सकाळी कोण आधी लवकर उठतात आणि काय रुटीन फिक्स होतो पूर्ण दिवसभरात. कसे राहतात कामाला घेऊन आणि एकमेकांना घेऊन आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. हो, हो.